नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। कोरोना व्हायरस नंतर चीनने पुन्हा जगाची डोकेदुखी वाढवली आहे। मागील आठवड्यात चीनमध्ये आढळलेल्या एचएमपीव्ही व्हायरसने चीनसह संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं होतं। या आजाराचे रुग्ण आता भारतातही आढळून आले असल्यामुळे देशासह राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। या व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला असतानाच त्यात अजून भर म्हणून पुन्हा एकदा चीनमध्ये नव्या व्हायरसचा विषाणू आढळला आहे। क्लेड 1B, क्लेड IB या मंकीपॉक्स व्हायरसचा नवीन प्रकार आढळल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे। क्लेड 1B हा मंकीपॉक्सचा एक अतिशय धोकादायक प्रकार मानला जात आहे। हा विषाणू कांगोसह काही आफ्रिकन देशांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आला होता। या नवीन व्हायरसच्या प्रकोपानंतर चीनमधली आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली दिसून येत आहे। चायना सेंट्रल फॉर डिसीज अँड कंट्रोलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की देशात मंकीपॉक्स व्हायरसच्या सब क्लेड 1B स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढला असून या व्हायरसने कांगोमधून चीनमध्ये प्रवेश केलेला आहे। या नव्या व्हायरसच्या प्रकोपानंतर झेजियांग, ग्वांगडोंग, बीजिंग आणि टियानजिन मधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून व्हायरसला आळा घालण्याचे सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। तर आता आपण पाहूयात नेमके किती नवीन रुग्ण सापडले। तर चीनमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार चीनच्या विविध प्रांतात 4 प्रकरण सापडले गेले आहेत। असे असले तरी चीनी प्रशासन मोठ्या प्रमाणात रुग्णांची काळजी घेत आहे। संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण केले आहे। ज्यांना गंभीर आजारांचा धोका आहे किंवा ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशांवर चीनी प्रशासनाचं बारीक लक्ष आहे। या व्यतिरिक्त कांगो आणि आफ्रिकन देशातून आलेल्या व्यक्तींवरही लक्ष ठेवले जात आहे। तर मंकीपॉक्स व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत हे आपण पाहूया। मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे। मंकीपॉक्सच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ आणि नागिन आजारासारखी लक्षणे दिसून येतात। त्यानंतर रुग्णांना ताप किंवा थंडी वाजून ताप येतो, डोकेदुखी, अंगदुखी आणि घशाला आतून सूज येणे अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसून आली होती। सुरुवातीला रुग्णांच्या त्वचेवर आलेल्या पुरळात नंतर फोड येऊन पू झाल्याचं दिसून येतं। हा त्रास रुग्णांच्या चेहऱ्यापासून शरीराच्या कोणत्याही भागांवर होऊ शकतो। या आजाराची लक्षणे साधारणतः 2 ते 4 आठवड्यांपर्यंत दिसून येतात। अशातच आता मंकीपॉक्स नावाचा हा व्हायरस सापडल्यानंतर कांगो आणि इतर आफ्रिकन बाधित देशातून येणाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एचएमपीव्ही किंवा मंकीपॉक्सशी संबंधित कोणतीही लक्षणं आढळल्यास आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। याशिवाय चीनी नागरिकांना उंदीर आणि माकडांपासून दूर राहण्याचे आवाहनही चीनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।